नागपुर में राष्ट्रीय सर्वसेवक संघ यानी आरएसएस मुख्यालय को लेकर सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर एक कथित फर्जी पोस्ट वायरल करने के मामले में कोतवाली पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस के अनुसार पोस्ट में दावा किया गया था कि छात्रों के साथ हजारों छात्रों ने आरएसएस मुख्यालय का घेराव किया है, जबकि प्राथमिक जांच में ऐसी कोई भी घटना सामने नहीं आई थी। पुलिस का कहना है कि पोस्ट धार्मिक, तथ्यहीन और वास्तविकता के विपरीत पाई गई है। संवेदनशील स्थानों को लेकर इस तरह की गलत जानकारी से लोगों में भ्रम, तनाव और कानून व्यवस्था की स्थिति बिगाड़ने की आशंका थी। शिकायत के आधार पर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी गई है। मामले की जांच वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत जुमले और सहायक पुलिस निरीक्षक राहुल कातकाड़े के मार्गदर्शन में की जा रही है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि किसी भी जानकारी को साझा करने से पहले उसकी सत्यता अवश्य जान ले। याच्यामध्ये RSS हेडक्वार्टरवरती प्रोटेस्टांचा मोर्चा असा एक व्हिडिओ वीज पुनीत या एक्स अकाउंटवरून प्रसारित केला जात होता आणि त्याच्यामध्ये अशी कुठलीही घटना घडली नसताना सुद्धा असा एक संविधान चौकामधला तो व्हिडिओ त्यात पोस्ट करून प्रसारमाध्यमात पोस्ट करून सदर बाबतीत कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून आणि लोकांना कुठेतरी भीतीदायक अशा स्वरूपाचं दाखवून घटना घडल्याची दाखवून लोकांमध्ये एक अशांतता निर्माण होईल अशा उद्देशाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने आपण संबंधितावर गुन्हा दाखल केलेला आहे। संबंधितांचं अकाउंट कोणाचं होतं, काय होतं, त्याचा मोबाईल नंबर काय, या सर्व गोष्टी आपण सगळं सायबरकडून पडताळणी करून घेतलेल्या आहे। जी आपल्याला माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने आपण हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या लोकांना निश्चितच आवाहन करू इच्छितो की कोणताही व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावरती शेअर करण्यापूर्वी तो पडताळला पाहिजे ती खरीच घटना आहे नाही आहे। आणि असे जर व्हिडिओ असे खोटे पोस्ट कराल किंवा त्याचा प्रसार कराल तर त्याच्या अनुषंगाने निश्चितच पोलीस कारवाई करेल, प्रशासन कारवाई करेल। आणि आपल्या मार्फतीने हेही सांगू इच्छितो की अशा सदर केलेल्या पोस्ट वरून कोणी मत बनवू नये, कारण ते पोस्ट खरीच आहे। त्याचा पुढचा भाग, पाठीमागचा भाग त्या रीलमधला हा काय होता आणि याच्यातून कुठेतरी प्रशासनाचा विरुद्ध किंवा पोलिसांविरुद्ध रोष निर्माण करण्याचा इथं प्रयत्न मुद्दामून केला जात असल्याचं दिसून येते। तर सर्वांना जे इंस्टाग्राम यूज करतात, व्हॉट्सअप यूज करतात, फेसबुक यूज करतात यांना हीच विनंती आहे की आधी ते व्हिडिओ पडताळला पाहिजे, घटना पडताळली पाहिजे, नंतरच त्या कमेंट्स आणि ते शेअर केलं पाहिजे।